माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. रामकृष्ण हरी. मी आता आहे साक्षात पंढरीत आणि तेही चक्क आषाढी एकादशीच्या भव्य यात्रा महोत्सवामध्ये. हरिभक्तपरायण शालूताई गोजेवाड यांच्या कीर्तनाचं आयोजन पंढरपुरात करण्यात आलं होतं. सर्वांना विनंती आहे संपूर्ण कीर्तन ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया रामचंद्र भगवान की जय. कपिलवरे महारुद्र हनुमान की जय. कपिलवरे महाज्ञानेश्वर महाराज की जय. जगतवंदने जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अपने अपने माता पिता की जय. सब संतन की जय. हर हर महादेव. विठ्ठल विठ्ठल महाराज विठ्ठल 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 माये बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. ऐसा होई सावधान हृदयी धरी नारायण. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. तुका म्हणे माये बाप अवघी देवाची स्वरूप. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सर्वकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरत्रं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्यते. मारुतुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजं वानरयुथमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्यते. हे दुःखभञ्जन मारुति नंदन सुनला मेरी पुकार. पवन सुत विनती बारंबार. पवन सुत विनती बारंबार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. महायोगपीठे तटे भीमरत्तेवर पुंडलिकाय दान्तुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं परमानन्दं कंदं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया. दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेत विचारू. त्यांच्या कृपादाने कथेत विचारू. त्यांच्या कृपादाने कथेत विचारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केली स्मरण होय सकळ सिद्धीचे अनुकरण तोची वंदू चरण श्री गुरूंचे नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आदि गुरु श्री वंदावे पुन्हा साधन साधावे गुरु माझे माये बाप दर्शने हरे ताप लागनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुखी नम लागोलिया पाया विनमितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम पाया विनमितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही लागनिया पाया विनवितो तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही स्वर्गीचे अमर विचितात ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म नारायणे नामे होऊ जीवनमुक्त स्वर्गीचे अमर देवाला म्हणतात देवाचे सुख सोहळा जी या पंढरपूर नगरीमध्ये चालू आहे ना भव्य दिव्य आज आमच्या युवायांच्या श्याम अभंगरावच्या नगरी दरबारामध्ये ती सुख सोहळा स्वर्गामध्ये नाही म्हणून स्वर्गीचे अमर म्हणतात देवा आम्हाला मृत्यू लोकी जाऊ द्या आणि नारायणाचं नाम घेऊन जन्ममुक्त होऊ द्या देव म्हणतात मला एकदा जाऊन पाहून यायला पाहिजे विश्वास जो करी सामीवरी सत्ता या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडणी देव संत सदनी राहिला वैकुंठ सोडणी देव या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोने संत सदनी राहिला 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 नावडे शेषाचे शयन लक्ष्मी सहित नारायण संत सदनी राहिले लक्ष्मी सहित नारायण आले लक्ष्मी म्हणजे काय म्हणतात माहिती आहे काय रोकडा म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी सहित नारायण एकटे येत नाहीत नारायण संतांच्या सदनात कशा संतांच्या सदनात असतात ज्याच्या घरी भजन कीर्तन चलतंय ना त्या संतांच्या घरात लक्ष्मी सहित नारायण येतात भाग्यवंता घरी भजन पूजन हळूहळू भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन जगाच्या बाजारी जगाच्या वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलम शस्य श्यामलम वंदे मातरम इतर कुठल्याही देशाला माता म्हणत नाहीत फक्त आपल्या भारत देशालाच माता म्हणतात
भारतीय माता कशी असली पाहिजे, जिनेकरते साधू संतांचा आदर, जिला आहे सासू सासऱ्यांची कदर, तिने घेते डोक्यावरून पदर, त्यांनाच म्हणतात इंडियन मदर. आपण कीर्तन तर रोजच ऐकत आहे. 1-2 मिनिटाची प्रार्थना घेऊ. त्यांनाच म्हणतात इंडियन मदर. आमच्या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, नवे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या राजमाता, या सर्व महिला डोक्यावरून पदर घेऊन समाजांची कदर करीत होत्या. एकदा काय झालं म्हणे, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी 1,00,000 संतांचं पारायण दिल्लीमध्ये ठेवलं. ते तुम्हाला ज्ञात असेल. 1,00,000 संतांचं पारायण दिल्लीमध्ये ठेवलं आणि तिथे मेडेवाले जाऊन पोहोचले. थोडं हळूहळू मेडेवाले जाऊन पोहोचले आणि मेडेवाले म्हणतात, ताई तुम्ही तर देशाच्या राष्ट्रपतींना, मग तुम्हाला हे संतांचं पारायण कसं बरं उपजलं? तेव्हा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील म्हणतात, हातामध्ये माईक घेतात, नित्य हास्य देतात आणि काय म्हणतात, अरे ज्या भूमीमध्ये जन्मले ती माझ्या संतांची भूमी, ज्या भूमीमध्ये खेळले बागडले ती माझ्या संतांची भूमी, ज्या भूमीमध्ये शिक्षण झालं ती माझ्या संतांची भूमी, आणि या संसद भवनमध्ये मी आज उभी आहे ना, केवळ माझ्या संतांच्या कृपा आशीर्वादामुळेच. म्हणून या भूमीला या भूमीमध्ये अनेक नामांकित श्रेष्ठ संत जन्माला आले. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, जनाबाई, सखूबाई, कानूपात्रा, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज असे श्रेष्ठ संत या भूमीमध्ये जन्माला आले. म्हणून आपलं सर्वांचं कर्तव्य आहे या भूमीची कदर करणं. म्हणून या भूमीला काय म्हणतात, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हा दुर्लभ संत भेटी. हो जगाच्या बाजारे सर्व काही मिळे, परी हा दुर्लभ मानव देह, परी हा दुर्लभ मानव देह. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हा दुर्लभ संत भेटी. भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. म्हणून या ठिकाणी जगाच्या बाजारी सर्व काही मिळतं, बरं संत भेटी बहु अवघड आहेत. म्हणून या ठिकाणी बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली, ऐसी वर्म मज दावी नारायणा. अंतरीच्या खुना प्रगटोनी, अंतरीच्या खुना आईवडिलाशिवाय, देवाशिवाय आणि संताशिवाय या ठिकाणी प्रगट होऊ शकत नाहीत. म्हणून या ठिकाणी परिहार देणं थोडं गरजेचं आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रेष्ठ संत जगतवंद्य जगद्गुरु देहूची मुकुटमणी वरा यांची पुतळे नाम यांचा 5वा वेद, श्रीमंत संत ज्यांनी भक्ती तळागाळापर्यंत नेली, आमच्या या तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग या ठिकाणी आपण कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग आहे, मायबाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले प्रब्रह्म उभे केले. सर्वांच्या तोंडपाठ असणारा, तोंडपाठ जरी नसला तर कानपाठ तरी असणारा सुंदर असा अभंग आपल्या सेवेसाठी आज निवडलेला आहे. आज या भव्य दिव्य पांडुरंग परमात्म्याच्या नगरीमध्ये आणि आमच्या श्याम अभंगराव यांच्या दरबारामध्ये आज हा आयोजित केलेला कीर्तनरूपी सोहळा, या सोहळ्यासाठी जमलेले सर्व मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी, माळकरी, आमचे संतोष महाराज आले नाहीत, येतील. टाळकरी, माळकरी, वडील धाडील मंडळी, माझ्या माता भगिनी आणि आमचे महाराजांनी मला सेवा दिली त्यांची मी अत्यंत ऋणी आहे. आमचे महाराज आणि सर्व इथे जमलेले बाहेरून गावाहून आले सर्व श्रेष्ठ वारकरी, गावातले सर्व श्रेष्ठ वारकरी आणि ज्ञानी जपी तपी ज्ञानी महंत आणि सर्व श्रोतेगण आणि आमचे भाऊ
चॅनलवाले मायबोली चॅनलवाले आमचे भाऊ आज फार दुरून लातरून इथे आलेले आहेत आणि त्यांनी मला सेवा दिलेली आहे. मी त्यांच्या अत्यंत ऋणी आहे. त्यांना असंच आयुष्य लाभो. आणि या ठिकाणी सर्व श्रोतेगण जमलेले आहेत. आपल्याला सर्वांना मिळून हा सेवेसाठी 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सर्वांना मिळून सोडवायचा आहे. मी काही एवढी मोठी कीर्तनकार नाही. प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती, मी दुबळा अर्च्युतसे भक्ती. आणि सेवेला सुरुवात करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल जेने हा जीव दिला दान, तयाचे करावे चिंतन. ज्या भगवान परमात्म्याने आम्हाला हा नरदेह मनुष्य जन्म दान दिलाय ना, मग आपल्याला त्या भगवान परमात्म्याचे चिंतन करायचे आहे. तो कितीतरी येवण्या फिरून 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 आपल्याला हा नरदेह लाभलेला आहे. किती येवण्या फिरलोत. एक एक येवणी कोटी कोटी बार फेरा मग लागे मनुष्य देहांचा वारा. 20 लक्ष येवणी वर्षामध्ये द्याव्या जलचर भोगाव्या मग लक्ष 11 लक्ष कीटकामध्ये. एवढ्या येवण्या फिरून फिरून आपला हा नरदेह जन्म मनुष्य जन्म लाभेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जन्म नाही रे आणि कण तुका म्हणे माझी मात. जन्म अखेरचा आहे. काय करायचे ते या जन्मामध्ये आईवडिलांची सेवा करून आपल्याला जन्ममुक्त व्हायचा आहे. म्हणून आपल्या आईवडिलांची सेवा करा. आणि या ठिकाणी मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा महाराज काय म्हणतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येत सर्वं पुनर्लभ्यम न शरीर. पुन्हा पुन्हा सगळं काही मिळेल पण हा शरीर पुन्हा पुन्हा मिळणार नाही. म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायातल्या 144व्या ओळीमध्ये महाराज काय म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र साडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते शिवकारीजे चैतन्य नाते. महाराज म्हणतात, आमच्या महाराजांनी 56 भाषांचा गौरव केला आहे. महाराज म्हणतात, ही शरीर कसं आहे, जसं जुनं वस्त्र झालं टाकून देतो त्याप्रमाणे आपण आपला ही जीवसुद्धा काय करतो, हे आत्मा जुनं शरीर टाकतो आणि दुसऱ्या वेळा शरीरात जातो. आणि मग किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, म्हणून तरी जीव भ्याला आणि शरण जावा विठोबाला. म्हणून महाराज म्हणतात आणखी ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या ओळीच्या 159व्या ओळीमध्ये महाराज काय म्हणतात, उपजते नासे ते पुनरपी दिसे घटकयंत्र जैसे भरी भ्रमेगा. मरायचं जन्मायचं मरायचं जन्मायचं असं किती वेळा जन्माय किती व्हावी पाहिजे. म्हणून काय करा, आले या संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा. वेळ जाऊ देऊ नका, लवकरात लवकर म्हणतात. म्हणून आपल्याला काय करायचे, आईवडिलाची सेवा करायची. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू माते ग, सर्व सोडून आई तुझं राहिलं एक नात ग. रडत तुझं बाळ आई रडत धाई धाई ग, ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सावली निघून गेली पडलो मी उन्हाला. बाळाला आई 5 मिनिटं आणि बाळ आईला 5 मिनिटं सोडून राहू शकत नाही. लहान असताना आई बाहेर गेली की ठ्या 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 करताय, आई 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 म्हणतंय. आणि आई पण काय म्हणते, माय माझं बाळ घरी आहे माझं बाळ घरी आहे. अशी कळवळ्याची जाती करी बिना लाभाविन प्रीती. बिना लाभाची जर प्रीत करणारी जर ती कोण आहे तर जगाच्या पातळीवर आई आणि वडील. बिना लाभाची प्रीत करणारी ते आई वडील आहेत. म्हणून आपल्याला या आईनं 9 महिने उदरात ठेवलं आणि दुनिया दावली. कुणामुळे दुनिया पाहताय आपण, हे आपल्या आई वडिलामुळे. आईच्या मूर्तीसारखी दुसरी जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. बालपणी मी खेळत होतो मी गताना, अमृताहुनी गोड पाजलास पान. या तुझ्या ग उपकाराची हो
उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझा उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझा उपकार भेटणार नाही. या आईच्या मूर्तीसारखी दुसरी जगात मूर्ती नाही. ज्याला आई वडील आहेत ना त्यांना महत्त्व कळत नाही. ज्याला आई वडील नाहीत ना त्यांना महत्त्व विचारा. आईवडिलांचं महत्त्व काय. 800 वर्षापूर्वी आमचे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित करायचं ठरवलं. देहांत प्रायश्चित केले 800 वर्षापूर्वी. आणि तेवढे त्यांच्या सात्विक मुलं पोटाला येऊन सुद्धा त्यांना देहांत प्रायश्चित करावं लागलं. साधू संतांना लोकांना सोडलं नाही. आम्हा तुम्हाला काय सोडणार आहेत. त्यांचा विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणी मातीचा काय दोष होता का. काहीच नाही. त्यांना संसार, श्रेष्ठ संत असतात ना त्यांना संसार आवडत नाही. त्यांनी संन्यास आश्रम ग्रहण केले. पण देवाला जड मूळ जीवाचा उद्धार करण्यासाठी या धर्तीवर वैकुंठ सोडून संत सदनामध्ये यायचं होतं. आणि म्हणून श्रेष्ठ संतांच्या पोटाला जन्म घ्यायचा होता. म्हणून आमचे तिन्ही देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी काय केलं, आपण श्रेष्ठ संतांच्या म्हणूनच विठ्ठलपंतांना संन्यास आश्रमाकडून ग्रह आश्रमामध्ये आणलं आणि त्यांच्या पोटांना जन्म घेतला. कुणी स्वामी निवृत्ती दातार, सदाशिवाचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सोपान ब्रह्म तो झाला, भक्ता आनंद व्रतला, आदि माया मुक्ताबाई, दासी जनी लागे पाय. असं चारीही देवानी भगवान परमात्म्याने विठ्ठलपंतांच्या पोटांना जन्म घेतला. सात्विक मुलं जन्मले. कशासाठी आलते देव, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारासाठी आलं. पण त्यांनाही लोकांनं सोडलं नाही. म्हणून या ठिकाणी सात्विक मुलं पोटाला आले. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशी सात्विक मुलं तो पोटाला आली. पण त्यांना या जगामध्ये आपल्या बाळालेकरांना शुद्धीपत्र मिळत नाही, बाहेर वावरून देत नाहीत. म्हणून विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेने आपला दोष लेकराला का म्हणून आपण काय केले, त्यांनी देहांत प्रायश्चित करायचं ठरवले. देहांत प्रायश्चित करायच्या दिवशी पुरणपोळींचा स्वयंपाक केला. बाळालेकरांना सर्वांना घास भरवला. आधी मुक्ताबाईला लहानशा, पुन्हा सोपान काकाला, पुन्हा ज्ञानेश्वर माऊलीला, आणि पुन्हा निवृत्तीला घास भरत वेळेस आई म्हणती, बाळा निवृत्ती, आता आम्ही चालो रे लय लांब दूर यात्रेला, आणि तू आता काय कर, ही 3 लहान लहान बहीण भावंड आहेत,
तू या लहान बहीण भावंडांचा सांभाळ कर. कसा सांभाळ कर? बंधू म्हणून सांभाळ कर, वडील बंधू म्हणून, आई वडील म्हणून सांभाळ कर, गुरु म्हणून सांभाळ कर आणि गुरु माय म्हणून सांभाळ कर. त्यावेळेसपासून गुरुला गुरु माय म्हणून नाव पडलेलं आहे. अशा प्रकारे सांगितलं आणि अंगाई गीत गाऊन झोपी घातलं. बाळा लेकराला आता कधी आपल्या पुरणपोळी कोण वाढील म्हणून खाऊ घातलं. अंगाई गीत गाऊन झोपी घातलं. मध्यरात्र झाली आणि मध्य काळ कुट्ट रात्री झाली. अशी एकमेकाच्या हाताला हात धरून इंद्रायणी डोहाकडे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित करण्यासाठी चालू लागले. पुढे पाऊल वळत नव्हता, मागे पुढून फात होते. आई म्हणेल का कुणी बाळ उठलंय का, मला आई म्हणेल का, मला बाबा उठलंय का, असं करत करत देहांत इंद्रायणी डोहा पस्तोर पोंचले. इंद्रायणी डोहा पळस्ती जाऊन परत एकदा मागे फिरून पाहतात. कुणी आई बाबा म्हणलंय का, माझी लहान मुक्ताबाई आली का, माझा लहान सोपान आलाय का, माझे चारी लेकर कुणी आई बाबा म्हणतील का म्हणून मागे वळून पाहतात. कोणी नव्हतं. मध्यभागी चंद्र आलेला होता. काळे कुट्ट रात्री झालेली होती. दोघं एकमेकाच्या हाताला हात धरून इंद्रायणी डोहामध्ये उडी घेतली. देह संपवलं, देहांत प्रायश्चित केलं. लोकांसाठी, या जगासाठी त्यांचं काही सुद्धा याच्यामध्ये नव्हतं. साधू संतांना लोकांना सोडलं नाही. आम्हा तुम्हाची काय गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांना अर्ध्यावरती सोडून जावं लागलं. भातुकलीच्या खेळामधली राजानी राणी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधले राजाने राणे अर्ध्यावरती खेळ मोडला अजून अधुरी कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरे रेख कहाणी. राजा वदला मला समजली शब्द वाचून भाषा. माझ्या हरशी बासवे जोडली तुझ्या हातीची रेषा. कारणीच्या डोळा दाटून आले तेव्हा पाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरे रेख कहाणी. भातुकलीच्या खेळामधले अर्ध्याने राणे अर्ध्यावरती डाव मोडला अधुरे रेख कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरे रेख कहाणी. अशा प्रकारे अर्ध्यावरती त्यांना सात्विक मलपोटाला येऊन सुद्धा आमच्या साधू संतांना जावं लागलं. मग इकडे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात, अय ज्ञाना बाळा, आपले आईवडील गेले, जवळच त्र्यंबकेश्वर आहे, आपल्याला संसार करायचा का? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, दादा लई लोक संसार करतात, लई संसार करतात, पण तो संसार पाहण्यासाठी ना आई वडील लागतात. आपलं तर कुळ हरवलं, याती कुळ माझे गेले हरपुणे याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हरपुणे. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हरपुणे. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हरपुणे. श्रीरंगावातुने आलो नेनो, श्रीरंगावातुने आलो नेनो, श्रीरंगावातुने आलो नेनो. कितवती कवाला, कितवती कवाला मज वेळो वेळा. कितवती कवाला, कितवती कवाला मज वेळो वेळा. कितीही जरी मला
करायचा प्रयत्न केला ना, आता जो काही संसार करू अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा. जो काही संसार करू ना, पहिल्यांदा आपली गुढी पंढरपूरला नेऊ. माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी हो माझ्या जीविती आवडी माझ्या जीविती आवडी माझ्या जीवितची आवडी माझ्या जीवितची आवडी पंढरपुरा नैन गुढी पंढरपुरा नेविन गुढी पंढरपुरा नेईन गुढी पंढरपुरा नेईन गुढी. हा पांडुरंगी मन रंगले 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 पांडुरंगी मन रंगले. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी हे राम पांडुरंगी मन रमले. म्हणून चारही भावंडाचं आगमन कुठं झाले? पंढरपूरमध्ये झाले. आणि प्रत्यक्षात भगवान परमात्मा समोर येऊन हात जोडून उभा टाकतात. आणि लहानशी बुक्ताबाई म्हणते, दादा आपले आई वडील गेले, चला ना आपल्याला सिद्ध बेटावर जायचं आहे. तुम्ही कुणाकडे पाहतायसा? रूप पाहताल चनी सुख झाले हो. साधने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने रूप सुख झाले वो साजन सुख झाले वो साजनी सुख झाले वो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव. बाप रकमा देवीवरू जीवीचा जिवाळा काही केल्या वेगळा नोहे गे माये. चारही भावंडांचं आगमन सिद्ध बेटाकडे झाले. आणि सिद्ध बेटावर गेल्यानंतर मुक्ताबाई म्हणती, ए दादा आता मला भूक सहन होत नाही रे. आई वडील गेल्यापासून काही खायला नाही. दादा ए ज्ञानदादा मला काहीतरी खायला दे रे. आता भूक माझी अनावर होत नाही, मला सहन होत नाही. तेव्हा दोघं एकमेकाकडे भाऊ बघतात. ज्ञानेश्वर माऊली उठतात, दोरावरचं वडिलांचं उपरणं वडतात, 4 गाठी बांधतात. 4 गाठी बांधून भिक्षा मागणं म्हणजे स्वतःसाठी आणि माधवगिरी मागणं म्हणजे दुसऱ्यांसाठी. बहिणीसाठी माधवगिरी मागणारा जगाच्या पाठीवर म्हणजे एकच भाऊ, ती कोण? ज्ञानेश्वर महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराज माधवगिरी मागण्यासाठी आळंदीमध्ये रवाना होतात. आणि आळंदीमध्ये जाऊन म्हणतात, काकू माझी बहीण भुकीची आहे, मला नाही बरं का. माझ्या लहानशा बहिणीला भूक सहन होत नाही, थोडी माधवगिरी देताय का? ते काकू म्हणतात, अरे ईशोबा खेचरजीने फरमाईश ठोकली, हा संन्यासांच्या मुलाला आळंदीमध्ये वावरून द्यायचं नाही. चल चालता हो जातो काकू, दुसऱ्या घरी जातो. माऊलीने आजही माधवगिरी मागण्याची प्रथा चालूच आहे. माधवगिरी मागितल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, अहंकार गर्व जात नाही. म्हणून आजही माधवगिरी मागण्याची प्रथा ज्ञानेश्वर माऊलींच्या आमच्या आजही ते हे चालूच आहे. मग माऊली दुपार पस्तोर माधवगिरी मागतात. आणि दुपारचा टाईम झाला, माऊली म्हणतात, काकू कुणी माधवगिरी तर दिलीच नाही हो, पण दिली त्याच्यामध्ये बी 2 पसा लोकांनी माती टाकली. आणि तुम्ही काय करा काकू, मला तहान लागली, मला वंजळभर पसावर पाणी देताय का हो काकू? ते बाई काकू म्हणतात, अरे
तुला दिसत नाही का रे? जा त्या इंद्रायणीवर, इंद्रायणी वाहती आणि डसा डसा तुला पिऊ वाटल तेवढं पे. जातो काकू, इंद्रायणीकडे जातो. आज अन्नाचा सुकाळ त्या आळंदीमध्ये मात नाही. आज वठ्ठे धरू धरू आळंदीमध्ये अन्न घेऊन टोपले भरून बसतात. माऊली एवढं खाताय का? खात नाही तर खात नाही, बांधून तरी नेताय का? आमचे वारकरी लोक बांधून आणतात. माऊली घ्या एवढं, माऊली घ्या. आमचे ज्ञानेश्वर महाराज होते ना, त्यावेळेस पाणी मिळालं नाही, काळ पाणी. अहो 25 रुपयाची माळ घाला, कंपाळाला गंध लावा, हातामध्ये टाळ घ्या, बिस्लरी बाटली प्यायला, मेजवानी खायला, वरून पैशाचं पाकिट गायनाचार्याला, मृदंगाचार्याला. आमच्या माऊलीनं ज्यांनी ज्ञान समाजाला दिलं ना, ते उपाशी गेले. हे म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? हे ज्ञान पैगंबर वे करी आती अनावे, या संता भजावे सर्वेस्वेसी. अशा संतांना तन मन धन लावून आपण भजलं पाहिजे. आधी गुरुसी भजावे, पुन्हा साधन साधावे. गुरु माझे मायबापन दर्शने हरेताप. गुरुचा महिमा इतका मोठा आहे, आईवडिलांचा महिमा मोठा आहे, तसंच गुरुचाही महिमा मोठा आहे. म्हणून आपल्याला माऊलीला पाणीसुद्धा दिले नाही. मग माऊली उठली आणि इंद्रायणी डहाकडे जाऊन वंजळभर पाणी घेऊन माऊली तोंडाला लावतात. माऊली वंजळभर पाणी घेऊन तोंडाला लावल्या इसोबा खेचरजी येऊन खट्टकण्या मारतात. अरे तुला कळत नाही का इंद्रायणी बाटवायला? तेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आमच्या आईवडिलांनी सांगितलं होतं आपण गेल्यानंतर आपल्या लेकरा बाळांना सुख लागल, पण का हो काका, आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित केल्यावर सुद्धा तुम्ही आम्हाला त्रास देताय. म्हणल्यावर माऊलीला काय म्हणतात इसोबा खेचरजी, हा संन्यासांचा मुलगा बोलायला ऐकणार नाही. असं कोलांडक पकडला आणि बेदम मार दिला. रागीना म्हणून अंगावर इंद्रायणीमधली गाळ फासला आमच्या माऊलीला. आमची माऊली उठून तसंच सिद्ध बेटाकडे गेले आणि सिद्ध बेटाकडे गेल्यास मला 7 वर्षाची मुक्ताबाई म्हणते, अरे ज्ञानदादा तुझं अंग कशानं बरं रे चिखलमय झालं? कशानं तुझं अंग एवढं भरलं? चाड सांगावी तर कुणाला? लहानशा मुक्ताबाईला 7 वर्षाच्या. म्हणून माऊली म्हणतात, अगं मुक्ते पाणी प्यायला गेलो आणि इंद्राने डहामध्ये पडलो आणि माझं अंग चिखलमय झालं. लहान होत्या का मुक्ताबाईला कळत नव्हतं का? जन्मताच तो ज्ञानी हे वर्म घे जाणूनी, आले चांगदेव लोटांगणी. 1400 वर्षाच्या चांगदेवाने आमच्या मुक्ताबाईला लोटांगण घातलं होतं. आणि मग माऊली तसंच ताठी उघडून ताठीमध्ये बसतात. काही आठवणी अशा असतात, आठवणीची घटकाली गंगा जमुना आश्रू ढाली, गहीवर लाहा मंडप सारा, बावरली थोडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची काही आठवणी अशा असतात. आणि माऊली जाऊन ताठी उडून ताठीमध्ये बसतात. लहानशी मुक्ताबाई म्हणते, अरे दादा तू पावन आहेस, तू योगी आहेस, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, आणि तू असं ताठी उघडून ताठीमध्ये बसू नकोस दादा, ताठी उघड. म्हणून मुक्ताबाई काय म्हणतात, ताठी उघडा ज्ञानेश्वरा मजवरी दया करा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा मजवरी ताटे उघडा ज्ञानेश्वरा, दमंकर मागे सारा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. यावे कोठे आपण आपण
दया करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा जवारी दया करा ताटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा जीवदाताने चाविली म्हणून काय 32 पाडिली थोर दुखावले म्हण पुढे उधंड शहाणे मजवरी दया करा ताठी उघडा ज्ञानेश्वर. अशा प्रकारे मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना विनवतात, दादा दार काढ ना ताटीचं, तुझी वय आहे का हे ताटीमध्ये जाऊन बसायची रे दादा, मी तुला आण म्हणले जेवायला म्हणून तू ताटी उघडून ताटी, आता कधी तुला जेवायला मागणार नाही दादा, ताटी उघड म्हणून म्हणल्यास मधून माऊली काय म्हणतात, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया तुम्हा देखिला साजनी पाहता पाहता मनन पुरे धनी पाहता पाहता मनन पुरे धनी देखिला देखिला गे माये देवाचा मी देव देखिला देखिला गे माये देवाचा मी देव विठ्ठला संदेह माले तुझेपणा विठ्ठला संदेह माले तुझेपणा देखिला देखिला मारे देवाचा मी देव देखिला देखिला मारे देवाचा मी देव. म्हणून माऊली म्हणतात, अगं मुक्ता या जगामध्ये सुख दुःख सांगून कुणी ऐकत नाही. आई वडील ऐकणारे असतात, आपले आई वडील गेले, आता सुख दुःख सांगाव कुणाला. म्हणून मी काय करतो, आपण काय करू, देवा सांग सुख दुःख देव निवारील भूक राहू देवापासी हात जोडून पायासी. म्हणून माऊली म्हणतात आपण हात जोडून देवापाशी पायापाशी राहू ग आणि आपली भूक निवारण करताल देवा. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावे आवडे संत समागमे धरावे आवडे संत समागम मे धराविया संत समागमे धरावियाव करावी तथाडी परमार्थाची करावी तथाडी परमार्थाची नासिवंत देह जाणार सकळ देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून आमचे कबीरदास महाराज म्हणतात आपल्याला काय करायचंय, मनुष्य जन्माला आलो उठे आली या संसारा उठा वेग करा आणि शरण जा उद्धारा पांडुरंग आईवडिलांची सेवा करा साधू संतांचा आदर करा सत्कर्म करा. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, संत समागमे धरावी आवडी करावी ताट. म्हणून कहते हे कबीरदास, हाड जले जैसी लकड़ी की मोली बाल जले जैसी घास की मोली अपने खातिर माल बनाया आपन जाके जंगल सोया देखत देखत नैनों में मिट्टी मिलाई ये तन धन की कोण बडाई. एक दिवस सगळंच जाणार आहे, काहीच राहणार आहे, सगळंच म्हणजे काहीच शिल्लक उरणार नाही. म्हणून आपल्याला काय सांगितले जगतवंदने जगत तुकाराम महाराजांनी, आईवडिलांची सेवा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार
कधी घडला असेल उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने नयनाकार. आई वडील माझे थोर जीवनाच्या वाटेवर ते किती आहे त्यांचे उपकार आई माझी मायेचा सागर दिला तिने नयनाकार. आगन बीजी तू चांदणी चंद्राची तू कोरग तुझी शीतळ छाया मला हवी जीवनभर ग. तुझ्या शीतळ छायेमध्ये पुर आयुष्य काढन आई देवा ग पासी मी तुलाच मागेन आई माझी मायाचा सागर दिला तिने जीवनाला आकार. अशा प्रकारे म्हणून आमचे जगतवंदनीय जगद्गुरु देहूचे मोकटमणी वैराग्यांचे पुतळे नाम यांचा 5वा वेद श्रीमंत संत तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात. हो माय बाप केवळ काचे माय बाप केवळ काचे. माय बाप के बळकासे माय बाप के बळकासे माय बाप केवळ काचे माय बाप केवळ काचे. माय बाप के बळकासे माय बाप के बळकासे तेरे न जावे तीर्थाचे तेरे न जावे तीर्थाचे. पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले. तेरे न जावे तीर्थासे तेरे न जावे तीर्थासे पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले प्रब्रह्म उभे केले. इकुलता एक पुंडलिक राय आई वडिलांना मुलगा लाडा लुबाडाने वाढवलेले कसे असते तुम्हाला माहितीच असतेल. इकुलता एक पुंडलिक राय आई वडिलांना त्रास देऊ लागला लाडा लुबाडाने वाढवलेला आणि 20-25 वर्षाच्या वयात आला. आई वडील म्हणतात आता आपला पुंडलिक राय 20-22 वर्षांच्या वयात आलाय आता आपल्या पुंडलिक रायांचं लग्न एक 10 मिनिटामध्ये सज संपवते बरं. आणि 20-22 वर्षाच्या वयामध्ये आल्यानंतर लग्न ठरवलं. सुंदर एक अशी मुलगी पाहिली आणि पुंडलिक रायांचं लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतर आमचे पुंडलिक राय भावनेंच्या भरी चालेन आई वडिलांना त्रास देऊ लागले. काय म्हणायचं ए म्हाताऱ्या गबस तुला काय कळतंय ए म्हातारे गबस तुला काय कळतंय. आत्ताही जगामध्ये तेच चालय भाऊ. आणि असे आई वडिलांना त्रास देऊ लागले. आणि बायकोला काय म्हणायचे सोनू तुझ्यासाठी काही पण आई वडिलांना म्हशी गाईच्या गोट्यात ठेवू मंत्र गोट्यात ठेवतो तुला मात्र सुकाट ठेवतो असं म्हणायचं. एक तर पुरी मिळणार गेली आता आणि पुन्हा काय आपण म्हणावं बायकोला निघून गेली तर काय करायचं. अशा प्रकारे पुंडलिक राय आई वडिलांना त्रास देऊ लागला. आणि एक दिवस पुंडलिक रायांची असं होतं का पहिलं किती बैमान दुनिया आली आहे आता. आई रे बैमान दुनिया आई रे आई रे बैमान दुनिया आई रे आई रे बैमान दुनिया आई रे. साधु संत को कोई न माने औरत को बहुमा साधु संत को कोई न माने औरत को बहुमा माँ बाप को कोई न माने दुष्ट की बहमा. साधु संत को कोई न माने औरत
माँ बाप को कोई नहीं माना, औरत को बहुमान, बड़े भाई को कोई नहीं माना, साले को सन्मान, साधू संत को कोई नहीं माना, हिजडे को बहुमान, आई रे बैमान, अशी बैमान दुनिया आली आहे. असं होतं का पहिलं? तुझ्या आयांना विचारा इथं आस्त्याला कसं होतं पहिलं. जर आईनं जर सांगितली तुझ्या बायकोनं आज दळण दळली नाही, तुझ्या बायकोनं पाणी विहिरीचं भरली नाही, म्हणून कसं मारित होते, कसं घसून न्यायचं. किती त्रास होता पहिल्यांच्या आयांना. पण कधी काही म्हणत होते का? किती त्रास होता. जसं कसा याच्या दारामध्ये बांधली जशी गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माये, दिसती माझी माये. आया बाया सांगत होत्या होता तुरे ताना, दुष्काळामध्ये तुझ्याचा आटला होता पाना. पिठामध्ये पाणी वतून पाजत जाये माये, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माये, दिसती माझी माये. हंबरून वासराला चाटती जशी गाय, हंबरून वासराला चाटती जशी गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माये, दिसती माझी माये, दिसती माझी माये. असा त्रास होता पहिल्यांच्या बायाला. मग पुंडलिकरायांची बायको म्हणते, पत्नी म्हणते, आणि स्वामी आपल्याला कुठंतरी आता काशी तीर्थला जायचं आहे, आणि पण जायचं आहे पण या आईवडिलांचं काय करायचं आहे. मग पुंडलिकराय म्हणतात तुम्ही करतो की आईवडिलांची सोय, जाऊ आपण काशी तीर्थाला. कसे नेले काशीत? आईवडिलांच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी, अन पुंडलिक काशी यात्रा करी, अन पुंडलिक काशी यात्रा करी. अशा प्रकारे आईवडिलांच्या गळ्याला दोरी बांधून बाईल खांद्यावर घेऊन पुंडलिकराय काशी तीर्थाला निघाले. दर मजल दर करीत करीत पुंडलिकरायांचा मुक्काम कुकुट स्वामींच्या आश्रमापाशी झाला. आणि कुकुट स्वामीच्या आश्रमापाशी झाल्यानंतर तिथं गंगा, जमुना, सरस्वती, चंद्रभागा, कावेरी, नर्मदा, इंद्रायणी, महाप्रयागराज तीर्थ असे अनेक गंगा तिथं यायच्या कुकुट स्वामीच्या दर्शनाला. आणि कुकुट स्वामीचं दर्शन घेऊन पदपर्शाने पुन्हा त्याने काय व्हायच्या? पापमुक्त व्हायच्या. हा पुंडलिकराय बघू लागला, मलिन होऊन यायच्या. आपलं पोत्याचं भर्ग असते ना त्याप्रमाणे मलिन व्हायच्या गंगा, जमुना, सुंदर स्त्रिया. आणि मध्ये जायच्या संतांच्या पदपर्शाने काय व्हायच्या? सुंदर अशा बाया होऊन बाहेर यायच्या. हा पुंडलिकराय बघू लागला. आणि पुंडलिकराय बघून म्हणतो, ताई तुम्ही कोण? आणि असं मध्ये मलिन होऊन जाताय आणि मधून येते वेळेस पुन्हा तुम्ही काय करताय? सुंदर अशा स्त्रियाहून बाहेर येत आहे. हा काय प्रकार आहे? तुझ्यासारख्याचा विचारण्याचा अधिकार नाही म्हणतात गंगा, जमुना, सरस्वती. का? तुझ्यासारखे पापी येतात आईवडिलांना त्रास देणारे, आमच्यामध्ये स्नान करतात, आम्ही पापी होतो. आणि पापमुक्त होण्यासाठी आमच्या श्रेष्ठ संतांचं दर्शन घेतो आणि पुन्हा आम्ही पापमुक्त होताना पुन्हा सुंदर स्त्रिया होतो. पुंडलिकरायांना बोध झाला. आणि पुंडलिकरायाला बोध झाल्याच्या नंतर कुकुट स्वामीपाशी जातात आणि म्हणतात, गुरुदेव मला क्षमा करा, माझ्या पापाचं प्रायश्चित सांगा, काय केल्यानं मी पापमुक्त झालो होईन? मी आईवडिलांना त्रास दिलो, याग यज्ञ करू का, काशी तीर्थ करू का, गोदान करू का, अन्नदान करू? मी काय केल्यानं पापमुक्त होईन ते मला सांगा गुरुदेव. म्हणल्यावर गुरुदेव सांगतात, अरे तू जिथं आईवडिलांचं पाप केलं असना, आईवडिलांच्या सेवे इतकं पुण्य कशात सुद्धा नाही. जाणे कशाला दूर माझे इथंच पंढरपूर. आज हजारो लोक जाऊन चंगरू मराल्यात, कुत्र्याला गाद्या आहेत आणि आईवडिलांना अनाथ आश्रमामध्ये आहेत. हो. आणि तू काय कर बाळा, तू जा तुझ्या आईवडिलांची सेवा कर. आणि दुसरं ह्या पुण्य इतकं दुसरं पुण्यच कोणचं नाही. मग पुंडलिकराय आईवडिलांची सेवा करायला चालू केली. आणि द्वारकेहून कृष्ण भगवान परमात्मा दुंडीरवनामध्ये रुक्मिणी मातेच्या शोधात आले. आणि रुक्मिणी मातेच्या शोधात येऊन
कृष्ण भगवान परमात्म्याच्या अंगाला पंढरपूरची माती लागली आणि पंढरपूरचे पांडुरंग झाले आणि भक्तांची भक्ती पाहून भगवान परमात्मा इथेच थांबले आणि काय म्हणतात पुंडलिकरायला, ए पुंडलिका मी आलो तुझ्या दारी, पण थांब जरासा विठेवरी, हरी थांब जरासा विठेवरी, अवचित येऊन बगसी ऐसा सत्व पाहासी खरी, ए हरी थांब जरासा विठेवरी, ए हरी थांब जरासा विठेवरी. आजही भगवान परमात्मा योग्य 28 लुटून गेले. भक्तांसाठी आजही प्रत्यक्षात आपल्या पंढरपूरमध्ये प्रत्यक्षात भगवान परमात्मा विराजमान आहेत. लाखो संतांचं दर्शन, लाखो वारकऱ्यांचं दर्शन, संतांमुळे प्रत्यक्षात वैकुंठाहून आलेले भगवान परमात्मा आज या पंढरपूर नगरीमध्ये प्रत्यक्षात विराजमान. लाखो वारकऱ्यांचं दर्शन होत आहे आणि आपण जीवनमुक्त होत आहोत. कुणामुळे? संतामुळं. एवढा संतांचा महिमा मोठा आहे. म्हणून या ठिकाणी पुंडलिकराय आईवडिलांची सेवा करत असताना पांडुरंग म्हणतात, माझ्याकडं पहा. पांडुरंगाला भक्त किती आवडतो, असा भक्ती करणारा, आईवडिलांची भक्ती करणारा संत आवडतो देवाला किती. परी प्राणाहुनी पर्वती बज आवडती निरुती, हे भक्ती जरी प्रशस्वती. देव म्हणतात तो भक्त तो संत माझ्या प्राणापेक्षाही मला जास्त आवडतो. म्हणून तो भगवान परमात्म्याने प्रत्यक्षात पांडुरंगाला या ठिकाणी उभे केले. पहिलं पुंडलिकराय कसे होते? कारे पुण्यमातलासी, कारे पुण्यमातलासी, खारे पुंडमातलासी, खारे पुंडमातलासी, उभे केले प्रब्रह्मासी, उभे केले प्रब्रह्मासी, ऐसा कैसा रे तू धीट, ऐसा कैसा रे तू धीट, ऐसा कैसा रे तू धीट, ऐसा कैसा रे तू धीट. मागे फिरकावली विठ्ठ, अजूनही त्या विठेवर भगवान परमात्मा विराजमान आहेत. एवढं कुणामुळे दर्शन होत आहे? संतामुळे. म्हणून आधी गुरुसी भजावे, पुन्हा साधन साधावे, गुरु माझे मायबापन दर्शने हारेताप. एवढा महान नशीबवानाला संतांची संगत मिळते. संत समागमे धरावे, आवड धरून संतांची संगत केली पाहिजे. म्हणून या ठिकाणी अशीच 2 मिनटं अशीच भक्ती कुणी केली? आमच्या नामदेवरायाने केली. नामदेवरायाला झालं, नामदेवरायाला सुद्धा देवाने सांगितलं आईवडिलांनी जा आणि जीव घालून ये. आईवडिलामुळे नामदेवरायाला सुद्धा, ए बाबा देवा उठ, तू पांडुरंगा जेव, रोज माझ्या आईवडिलांच्या हातानं जेवतोस आणि माझ्या का हातानं जेवत नाहीस. म्हणून मग पुन्हा हट्ट धरला नामदेवाने आणि देवाला उठून जेवावं लागलं. म्हणून नामदेवाला लोक म्हणतात, नामदेवा तुमच्या हातानं देव जेवली म्हण, नामदेवा तुम्ही देवळं फिरवली म्हण, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामयाच्या हाती दूध प्याला, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. असं जर नामदेवराय जर कीर्तन करू लागले ना, नामदेवराला लोक विचारायचे, नामदेवराय तुमचं एवढं पुण्य कसं काय? जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बनून या विठ्ठले
कृपा केली. जन्मोजन्मांतरीचं पुण्य लागतंय म्हणून तुम्हाला वारी घडलेली आहे. जन्मोजन्मांतरीचं अशा तशाला ही वारी घडत नाही. म्हणून या ठिकाणी नामदेवरायाने तशीच भक्ती केली. नामदेवाच्या कीर्तनामध्ये देव नाचत होते. नामदेव कीर्तन करीन पुढे देव नाचे पांडुरंग हरी. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करीन पुढे देव नाचे पांडुरंग हरी. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे बसा बसा खाली नाचता बसा नाचता खाली. डोलता डोलता देवाचा गळाला पितांबर. सावध होई देवायसे बोले कबीर. झटकन उठला जगजेटीनं कबीराने धरले मनगटी. देवा लोकाचं लक्ष नाही तर जे कोणा लोतर सावरा. इथं आपण एवढे आज बसलोत ना, प्रत्यक्षात भगवान परमात्मा जिथं भजन असतंय तिथं कीर्तन असतंय. देव एक्या पायावर उभा आहे. आपण बसलाव तरी किती कंठाळाला तुम्हाला. असं नका करू. आवड धरून बसलं पाहिजे. या ठिकाणी सुचिरभूत सुंदर बसलं पाहिजे. देवाला कवा संपत की कवा असं केल्या म्हणल्यानं देव भेटत नाही. म्हणून या ठिकाणी सगळेजण आपण सुंदर प्रसन्न मनानं बसलोत. मला आनंद वाटला. आणि या ठिकाणी कसं आपल्याला 2 मिनिटात सावरायचं. विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा हो ठाव. हा नाम्याची खिरचा की तो गुरु चोकोबाची गुरेवळी तो. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. उकलोनी आस झालो उदास धरी कानो पात्रे हृदयात. नको देवराया अंत असा पाहू प्राण हा सर्वता जाओ पाहो. जन्म मरण नको आता नको वेरझार. पांडुरंगी मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. हृदयी धरा नारायण. 3रं चरण. 2रं चरण झालं. तिथं पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. 3रं चरण. पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले. पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले. परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे केले. पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले. परब्रह्म उभे ठेले परब्रह्म उभे ठेले. पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. सावधान हृदयी धरी नारायण. अशीच भक्ती आमच्या संत महात्म्याने केली. तुकाराम. तर मंडळी, कसं वाटलं हे ताईंचं कीर्तन? आपल्याला जर आवडलं असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनल बघायला विसरू नका. धन्यवाद. सोने करा एक रामकृष्ण. चित्त आवडी अनंताळ व्हावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. न लगती सायस जाय वनांतरा सुखे तो घरा नारायण. तुझं आहे तुझं पासी म्हणून कुठंच जायचं गरज नाही. आई वडिलांची सेवा करा, साधू संतांचा आदर करा आणि